मला ना नेहमी असं वाटायचं की तुला कधीतरी रिअलाइज होईल की तू चुकीची आहेस, पण नाही, तुला काही फरकच पडत नाही. पण आबा, हे असंच जर चालू असणार आहे ना, तर मी आईसोबत कधीही राहू शकत नाही. नाही आबा, तुम्हीच सांगा, तुम्हाला तरी पटतंय का आईचं हे वागणं? नाही, ह्याने केलेल्या चुका यांना मान्यच नसतील. याने एकटं चाललेलं बरं. नाही आबा, प्लीज थांबा बरं. बघा, असं काही बोलू नका. इंद्रजित सर, तुम्ही तरी ऐका. नाही राणी, नाही. तू आजपर्यंत खूप सहन करत आलीस, पण आता इथून पुढे नाही. इंद्रा, अरे असं टोकाचं नको बोलू रे. अरे काही झालं तरी आई आहे तुझी ती. इंद्रा दादा, तू आत्ता रागात आहेस म्हणून असं रिॲक्ट करतोस. शांत झालास की बोल प्लीज. माझा निर्णय झालेला आहे. मी कोणाचं काही ऐकणार नाही. मला अशा लोकांसोबत राहण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यांच्या आयुष्याचा मोटिव्ह फक्त एवढाच आहे की राणीला त्रास देणे. ठीक आहे, मग असंच असेल ना तर आता मलाही तुमच्या सोबत राहायचं नाही. मालती मॅडम, तुम्ही राहा या राणी सोबत या झोपडीत. मी चालले माझ्या घरात राहायला. काय तुम्हाला कोणाला मी घरी आले तर काही प्रॉब्लेम नाही? हा काकी, भाऊ असं काय विचारताय? तुमचंच घर आहे की. हा, फक्त एवढंच आहे की ह्या सगळ्यांना तोडून देण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना घेऊन आलात तर बरं आहे. काय करू मी यांच्यासोबत राहून, जर यांना माझी काही गरजच नाहीये तर? यांना ना ही राणी जवळची झाली फक्त. आता ना माझ्या नवऱ्यासाठी मी महत्वाची आहे, ना माझ्या पोरासाठी. यांच्यासाठी आणि इंद्रासाठी मी माझ्या अनेक सुखांवर पाणी सोडलं. पण यांना जर का त्याची काही किंमतच नसेल तर आता मला हे कुठलंच नातं जवळ करायचं नाही. आता यांच्यासाठी भिकारडी पोरगी इतकी चांगली झाली आहे या इंद्रा स्वतःच्या आईलाही दुश्मन मानायला लागला. काय बरोबर ना? आता बास झालं, बास. नकोय ना मी तुम्हाला? ठीक आहे, जाते मी त्या घरात. मालती मॅडम, आबा आबा तुम्ही थांबा. मालती मॅडम ना, त्या निघाल्या आहेत, त्या जातील निघून. आबा बोला काहीतरी. सर सर, मालती मॅडमला थांबा. तुम्ही बोला ना काहीतरी. काय करताय तुम्ही दोघं? मालती मॅडम, मालती मॅडम, मालती मॅडम ऐका माझं. मालती मॅडम, मालती मॅडम हे गप, असं करू नका. इंद्रजित सर जे काही बोलले त्याच्यासाठी मी माफी मागते तुमची. तू इथनं निघून जा, निघ. मालती मॅडम, तुम्ही ऐका ना माझं. अहो असं काय करताय? हे बघा, तुम्ही ना मला हवं ते बोला. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, पण असा डोक्यात राग घालून तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तुम्ही ऐका माझं. मी इथनं तुला जायला सांगितलंय ना, तोंड बघायचं नाहीये मला तुझं. मालती मॅडम, अहो काय करताय तुम्ही? हे बघा, हे बघा, असं नका करू. एवढ्याशा गोष्टीसाठी कोण बरं घर सोडून जातं? मालती मॅडम ऐका ना, मी 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 हात जोडते, मी पाया पडते तुमच्यासमोर. तुम्ही असं करू नका. तुम्ही थांबा बरं, ऐका माझं. बाजूला हो. मालती मॅडम, अहो तुम्ही ऐका ना. मॅडम अहो ऐका बरं तुम्ही. तुमचा निर्णय पक्का असेल तर आम्ही तुम्हाला अडवणार नाही. असं असेल तर माझाही निर्णय पक्का आहे. मी चालले माझ्या घरात राहायला. चल विक्रांत. मालती मॅडम, आबा थांबवा ना. काय करताय? मालती मॅडम ऐका बरं. अबा काय झालं? अबा सावकाश, या इकडे बसू आपण. या. शेवटी ज्याची भीती होती ते झालंच. ते हौदस आहे ना, माझ्यात आणि माझ्या माणसांमध्ये अंतर आणलंच. पण मी पण स्वस्थ बसणार नाही. तिचं जगणं कठीण करणार आहे मी. मालती, मी काय म्हणत होते? तुम्ही काही म्हणू नका. मला ना आता कोणाचं काही ऐकायचंच नाहीये. ते
त्यामुळे तुमचं ज्ञान माझ्यासमोर पाजळायला येऊच नका तुम्ही. अहो मी घरात काय आले नाही तर तुम्हाला लगेच मला बोलायला तोंड सुटलं का? नाही, माझ्या घरात येण्याचा इतकाच प्रॉब्लेम होणार असेल ना तुम्हाला तर मला आधीच स्पष्टपणे सांगा. अगं मालती, असं काय बोलतेस? मी माझं तुझं असं काहीच म्हणलेलं नाहीये. तू उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. आता अर्थाचा अनर्थ व्हायला काय शिल्लक आहे अजून? अनर्थ तर झालाच आहे ना, आणि त्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. तुम्ही दरवेळेस त्या दळभद्री पोरीला गोंजारत बसलात, सतत तिचीच बाजू घेत राहिला. त्यामुळे बघा आता काय होऊन बसलंय. त्याच पोरीनं माझं कुटुंब तोडलं, नाती तोडली. बघा जरा मालती यांना किती त्रास होतोय. तर राणीनं सगळ्यांच्या आयुष्याची माती केलीये. इंदिरा भाऊजी मालती यांच्या शब्दाबाहेर नव्हते. अहो त्यांच्याशिवाय ताटावर जेवायला बसायचं नाही. सगळ्यात आधी विचार करायचे कोणाचा? तर मालती आईंचा. पण आज त्या राणीमुळे इंदिरा भाऊजींनी आईंशी असलेली नाळ तोडून टाकलीये, आणि ते मला अजिबात बघवत नाहीये. सुरुवातीपासून सांगत होते ती राणी ह्या घरामध्ये आपलं घर तोडायला शिरलीये. आज तिच्यामुळे आईंना हे पाऊल उचलावं लागले. मालती इतकं टोकाचं पाऊल उचलते असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्यांच्या मनात इतका राग भरलाय की त्यांचं माणूस पण संपून जावं. आपण जे वागतोय करतोय त्यामुळे आपल्या सुनेचा जीव जाऊ शकतो, एका मुलीचा जीव जाऊ शकतो, हा साधा विचार त्यांच्या मनात येऊ नये. या कुठल्या मालती आहेत? या मालतीला मी नाही ओळखत. इतका निर्दयी क्रूर विचार त्यांच्या मनात येऊच कसा शकतो? आबा, आईने हे जे काही केलंय ते राणीबद्दल तिच्या मनात जो राग आहे त्यासाठीच केलंय. तिने जे काही केले ते खरंच खूप चुकीचं केलंय, पण ती आत्ता जे काही करते ना ते योग्यच करते. काय बोलतोय इंदिरा? अबा हो, इंद्रजीत सर बरोबर बोलतायत. मालती मॅडम आता जे काही वागतायत ते आमच्या सांगण्यावरूनच वागतायत. आमच्या मनासारखं करतायत. तुम्ही काय म्हणताय मला नीट कळेल का? सांगते आबा, सगळं सांगते, पण इथे नको. आपण आज जाऊन बोलूया. भिंतीला सुद्धा कान असतात. चला या. टेन्शन घेण्यासारखं एवढं काही झालेलं नाहीये. तुम्ही इथे शांत बसा. बघू कसा बसू शांत राणी? इतकं टोकाचं घडलं आणि तू म्हणजे टेन्शन घेऊ नका. राणी जे बोलते ते करेक्ट आहे आबा. हे आता जे काही घडतंय ते आमच्या प्लॅन प्रमाणेच घडतंय. अरे कसला प्लॅन? कुठला प्लॅन? तुम्ही नेमकं मला काय ते सांगणार आहात का? आबा, मी पेपरला जात असताना मालती मॅडमच्या गुंडांनी मला घेरलं, माझा हात मोडला. हे खरंय. तुम्ही जेव्हा राणीचा पाऊच मला द्यायला परत पाठवलं, मला त्या आधीच कळलं होतं की राणीवर अटॅक झाला. पण तुला हे कळलं कसं? मला आईनेच सांगितलं होतं. काय? हे बघ इंदिरा, मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट शांतपणे ऐक. चिडू नकोस. नको म्हणजे काय झालं? सांगते, खरं तर ना जे काही झालंय ते मला खरं तर करायचं नव्हतं. माझ्याकडनं ना चुकून ते सगळं घडलं गेलं, आणि नंतर ना माझंच मला मन खायला लागलं, म्हणून मी तुला सांगते. झालंय काय? हे बघ इंदिरा, मला राणीविषयी राग होता, खूप राग होता, आणि त्या रागाच्या भरातच मला असं वाटलं की तिने तिच्या पेपरला जाऊ नये. हो, आता मी हे तिला सांगितलं असतं, तिने थोडीच ऐकलं असतं. म्हणून काय? म्हणून मी काही माणसांना सांगितलं की तिला पेपरला जाऊ देऊ नका. काय? हो, नाही पण हे बघ, नंतर मला जाणीव झाली ना की माझ्याकडनं काहीतरी चूक झाली आहे, आणि खरं तर मी राणीला पण हे सांगणारच होते, पण मी सांगायच्या आधीच ती घरातनं निघून गेली होती. काय बोलतेस आई तू? अगं राणीबद्दलचा राग मान्य आहे मला, पण तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला कधी. इंदिरा, अरे मला खरंच असं काही करायचं नव्हतं, चुकून घडलं माझ्याकडून, आणि आता मला त्या चुकीची जाणीव झाली ना
म्हणूनच तुला सांगते, तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या माणसांनी राणीला काही केलं नाही ना ते बघून ये. मी जेव्हा तिथे पोहोचलो होतो तेव्हा राणीचा हात खरंच मोडला होता. तिच्या हातावर वार झाले होते. म्हणजे राणी तू शेवटचा पेपर देऊ शकलीस का नाही? अभाव हे सगळं घडल्यानंतर मी कशीबशी करत पेपरच्या ठिकाणी पोहोचले. मी पेपर लिहिण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा हात खूप दुखत होता आणि रक्त पण खूप वाहत होतं. मग मी सुपरवायझर सरांना विनंती केली की मला रायटर पाहिजे. त्यांनी मला परवानगी दिली खरी, पण मला रायटरच सापडत नव्हता. आणि मग कुठून तरी अचानक देवासारखे इंद्रजित सर तिथे आले आणि ते माझे रायटर झाले. माझा शेवटचा पेपर आम्ही दोघांनी मिळून लिहिला. मग म्हणजे तुझं वकील होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर? हो आबा, राणीचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. बरं मला सांगा, हा नेमका तुमचा प्लॅन कसला आहे? काय ठरलंय तुमचं? आबा, आमचा प्लॅन पेपर संपल्यानंतर सुरू झाला. आणि आत्ताच्या आता घरी चल माझ्यासोबत. मला आज का तो फायनल डिसिजन घ्यायचा आहे. मला ना आज ते करायचंय जे मला कधीच करायचं नव्हतं. तू चल माझ्यासोबत. सर, असे कुठे चाललाय तुम्ही? काय झालं एवढं? ते सगळं इथे डिस्कस करण्यात काही अर्थ नाहीये. घरी गेल्यावर तुला पिक्चर क्लिअर होईल. चल. हे बघा, तुम्ही कशाबद्दल बोलताय ते कळतंय मला. हे बघा, जे काही घडलंय ते जाऊ द्या ना, तर घडून गेलंय. आपण नंतर शोधूया की कोण माणसं होती ती आणि त्यांनी असं का केलं. पण आता सगळं चांगलं होणार आहे आणि मला पेपर चांगला गेलाय. मी पास होणार आहे. आता तुम्ही खुश व्हायला पाहिजे, तर का चिडचिड करताय? माझ्या चिडचिड करण्यामागचं कारण माझी आई आहे. काय? आता त्यांनी काय केलंय? तुझी ही जी काय अवस्था झाली आहे ना आज, ती तिनेच केली आहे. काय? हो, हे सगळं मला तिनेच सांगितले आणि इथे सुद्धा तिनेच मला पाठवलं. आणि मला ना कळत नाहीये, तुला त्रास देण्यासाठी माझी आई इतक्या खालच्या थराला जाऊन मागेल ना, असं मला वाटलंच नव्हतं कधी. ते काही नाही, मी आज तिला जाब विचारणार आहे आणि तिला जेव्हा मी प्रश्न विचारत असेन तेव्हा तू मध्ये बोलणार नाहीस. तिला आज माझ्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर द्यावीच लागणार आहेत. तू चल माझ्यासोबत. सर, सर ऐका तरी. हे बघा, मालती मॅडमने जे काही केलं ते चुकीचंच आहे, पण त्यांनी तुम्हाला ही गोष्ट सांगितली म्हणजे त्यांना त्याचं गिल्ट आलं ना, बरोबर आहे की नाही? एवढी मोठी चूक केल्यानंतर जर गिल्ट येत असेल तर त्या गिल्टला काय अर्थ आहे? बरोबर आहे सर, पण त्यांना जर माझं वाईट करायचं असतं तर त्यांनी हे थांबवण्याचा प्रयत्नच केला नसता. त्या चुकल्यात हे त्यांना कळालं आणि त्यांना असं वाटलं की हे दुरुस्त करायला हवं, म्हणून त्यांनी मनातलं तुम्हाला सगळं सांगितलं. हे बघा, त्यांनी जर हे ठरवलं असतं आणि जाणून बुजून हे केलं असतं तर त्यांनी सहज या गोष्टी लपवल्या असत्या. आणि त्यांनी वेळीच ही गोष्ट तुम्हाला सांगितली म्हणून मी पेपर लिहू शकले. बरोबर आहे की नाही? हे तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. हेच की मालती मॅडमला मी आवडत नाही. त्या माझ्यावर चिडचिड करतील, माझा रागराग करतील, मला शिव्या शाप देतील, पण त्या माझ्याबद्दल असा विचार करणार. सर, मला असं वाटतंय की कोणीतरी त्यांच्या डोक्यात हे पेरल्याशिवाय त्यांच्या मनात हे येणार नाही. मला असं वाटतंय की हे डोकं मालती मॅडमचं नाही. हे सगळं त्यांच्या डोक्यात उर्मिला ताईंनी टाकले. काय? आणि हे जर त्यांनीच केलं असेल तर आपण या संधीचा फायदा घ्यायला हवा. आपण ही संधी अशी सोडायला नको. अजूनही काहीच कळत नाहीये. संधी वगैरे काय बोलतेस तू? मी सांगते, हा. ऐका. सर, आता मला हाच योग्य मार्ग वाटतो. तुम्ही आताच्या आता मालती मॅडमला फोन करा आणि हे सगळं सांगा. ठीक आहे. काय झालं? तिचा हात पूर्णपणे मोडला नाही म्हणून त्रास होत असेल ना? नाही नाही, तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही म्हणून वाईट सुद्धा वाटत असेल. इंद्रा, बोल ना, आता शांत का उभी आहेस? माझ्या मनात खरंच असं काही करण्याचा विचार नव्हता रे. मला खरंच असं काही करायचं नव्हतं. मी तुझी शपथ घेऊन सांगते. खोटी शपथ घेऊ नकोस माझी. मी कितीतरी वेळा तुला समजवलं होतं प्रेमाने, राणीशी असं नको वागूस, ती अशी मुलगी नाहीये. पण नाही, कितीतरी वेळा तिला त्रास दिलास, तू ह्युमिलिएट केलंस. मी शांतपणे ऐकून घेतला सगळं. अगं, जिथपर्यंत बोलत होतीस तिथपर्यंत ठीक होता, पण आता हे काय, किती खालच्या थराला जाऊन वागलीस तू. गुंड पाठवलीस तिला मारण्यासाठी. मला ना खरं तर हे बोलायचं नाहीये, पण आज बोलतोच. आई, तुझ्याबद्दल जो काही उरला सुरला थोडाफार रिस्पेक्ट होता ना माझ्या मनात, संपलाय तो आज पूर्णपणे. इंद्रा, इंद्रा,
अरे असं का बोलतोयस? मला खरंच असं काही करायचं नव्हतं रे. अरे बाळा, मी आजपर्यंत फक्त तुझ्या चांगल्याचा विचार केलाय रे. आणि खरं सांगू ना तर हे असं काही करण्याचा विचार माझ्या मनाला शिवलाही नसता. पण माझ्या मनातला राणीबद्दलचा राग इतका टिपेला गेला होता ना की उर्मिलाच्या बोलण्यात येऊन मी काय पाऊल उचलते माझं मलाच कळलं नाही. आणि मी खरंच सांगते, जेव्हा तू पाया पडून गेली होतीस ना, त्या पेपरला जायला निघालीस तेव्हा मी हिला थांबायला बाहेर आले होते. मला तिला सगळं सांगायचं होतं, पण इतकी उर्मिला आली आणि मी नाही थांबवू शकले. राणी, परत खोटा, किती खोटं बोलशील आई तू. आणि मला ना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, काही होणार नाहीये ते. कारण मला कळून चुकलं की तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे, मूर्खपणा. इंदिरा, अरे आईवरच विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणतोयस का? माझ्याकडून जे काही झालं त्याचा खरंच पश्चाताप होतोय मला. पण मी हे केल्यानंतर माझी मला चूक कळली ना, म्हणून मी तुला सगळं खरं खरं सांगितलं का नाही? हा, इथे विश्वास ठेवणार आहे. मला खरंच असं काही नव्हतं करायचं रे. मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? हा, तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहे. आई म्हणून तू सांगशील ती परीक्षा द्यायला तयार आहे मी आता. काय करू रे मी? सर मालती मॅडम तुम्हाला चुकीचं वाटत असतील तरी आज त्यांनी दाखवून दिले की कुटुंब म्हणून आपण अजूनही एक आहोत. आणि हे जे काही घडलंय त्या संधीचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे. आणि यापुढे आपण जे काही करणार आहोत त्यामध्ये मालती मॅडमवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. नेमकं काय करायचंय? त्या उर्मिला ताईंनी एवढे प्रयत्न करून सुद्धा मी परीक्षेला गेलेच आणि आम्ही पेपर दिला. आता तुम्ही त्यांची परीक्षा घ्यायची. आता घरी गेल्यावरती तुम्ही आणि इंद्रजित सरांनी सगळ्यांसमोर खूप मोठा वाद घालायचा. आणि त्यानंतर मालती मॅडम तुम्ही आपलं हे घर सोडून त्या मोठ्या घरात म्हणजेच बंगल्यात राहायला जायचंय परत. काय? हो, कारण जोपर्यंत तुम्ही बंगल्यात राहायला जात नाही तोपर्यंत आपल्याला ते कागदपत्र मिळणार नाही, ते सगळे पुरावे मिळणार नाही. आणि आपल्याला जर पुरावे गोळा करायचे असतील तर तुम्ही बंगल्यात गेलंच पाहिजे. तुम्ही तिकडे बंगल्यात जाऊन हळूहळू गुपचूप सगळे पुरावे गोळा करायचे. आणि हे सगळं करताना काही इश्यू होणार नाही याची पण काळजी घ्यायची आपण. जमणार आहे का तुला? हो, आई म्हणून मी परीक्षा द्यायला तयार आहे. तू जे सांगतोयस आता मी करून दाखवीनच. बाबा, आमच्या प्लॅन प्रमाणेच आई तर घरात गेली. अरे हो, पण मला हे सगळं आधी नाही का सांगायचं? मालतीच्या वागण्यानं मी खूप दुखावलो गेलो होतो. खूप मोठा धक्का बसला होता मला. सॉरी, गोष्टी एवढ्या पटपट घडत गेल्या की तुम्हाला सांगण्यासाठी आम्हाला चान्सच मिळाला नाही. आणि आईला बाहेर बोलवून हा सगळा ड्रामा क्रिएट करणं हे खूप इम्पॉर्टंट होता. नाही, खरंय, तुमचा प्लॅन चांगला आहे. हे सगळं करणं गरजेचंच होतं. अरे मालतीच्या वागण्यानं मी दुखावलं गेलो होतो तेव्हा मला वाटलं की आपल्या घरातलं वातावरण कधीच सुधारणार नाही, दुरावलेली नाती कधीच जवळ येणार नाहीत. पण आता तुमचा प्लॅन ऐकल्यानंतर असं वाटत नाही मला. आता कुठे जीवात जीव आलाय माझ्या. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप छान प्लॅन आहे तुमचा. तुमच्या हुशारीचं कौतुक करायलाच हवं. ही आयडिया राणीची होती आबा. म्हणजे मी जसा रिॲक्ट झालो ना बाहेर, मी तसंच रिॲक्ट व्हायचं ठरवून निघालो होतो तिथून. पण राणीला हे सुचलं. आबा विचार करा ना, राणी अजून वकील झालेली नाहीये. जर ती वकील झाली तर ती काय काय करू शकते. अरे ती वकील झाल्यावरती भल्या भल्यानं घाम फोडेल. आबा, काय झालं बरं? नाही, मालतीचं टेन्शन आलं मला. तुमच्या प्लॅन प्रमाणे ती त्या घरात गेली खरी, पण तिला हे सगळं जमेल का? तिला या सगळ्याची सवय नाहीये. नाही आबा, तुम्ही काळजी करू नका. आपण आईच्या मदतीनेच विक्रांतच्या विरोधात ही केस नक्की जिंकू, 100%. ठीक आहे, बरं मी जरा फ्रेश होतो. ती राणी
स्वतःला हुकुमाची राणी समजते ना, त्याच राणीला एक दिवस माझा हुकूम ऐकायला भाग पाडते की नाही बघाच. त्या राणीला भिकारी बनवून बाजारात भीक मागायला लावणार आहे मी काय करू शकते ना हे मला दाखवायचंच आहे तिला. आता यापुढे या घरात त्या राणीचं नाव कोणी घ्यायचं नाही. तिने माझं घर फोडलंय. तीच आजपर्यंत घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे हे कायम लक्षात ठेवा. हो काकी, आम्ही हे कधीच विसरणार नाही. आणखीन एक गोष्ट, ती राणी लवकरच वकील बनून फॅक्टरी सोडवण्याच्या विचारात आहे. हाच प्लॅन आहे तिचा. मी बऱ्याचदा तिला तोंडून ऐकलंय. हे बघा, मला इंद्राला फॅक्टरी मिळायला हवी आहे, पण त्या राणीमुळे नाही. कारण जर तसं झालं तर पुन्हा सगळेजण राणीचं कौतुक करायला लागतील आणि तिच्या नावाचा उदो झालेला मला बघवणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी आपण त्या राणीला या घरातनं बाहेर काढायचं आणि मग आपल्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते सोडव. मालती आई, आपल्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण बसून सोडूयात, पण त्याआधी त्या राणीचा बंदोबस्त करायला हवा. हो, काहीही झालं तरी राणीला ती फॅक्टरी मिळणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. हो काकी, आम्ही हे असं होऊच देणार नाही. असं घर तोडणारा त्या राणीचा अहंकार मला मोडून काढायचा आहे. विक्रांत, त्या म्हातारीला सांग, हे घर त्या राणीने नाही, आपण फोडलंय. त्या म्हातारीच्या डोळ्यावर विश्वासाची पट्टी ह्या उर्मिलानं बांधली आहे आणि आता ती तिला सोडवता येणार नाही. तिकडे मालती मॅडमनी त्यांची तयारी सुरू केली असेल. आता मी पण माझ्या तयारीला लागलं पाहिजे. एक्झाम तर आजच संपली, आता कसली तयारी करते? माझ्या पहिल्या केसची तयारी. सर, ह्या केसमधले सगळे खाचकळगे मी आत्ताच नोंद करून घेणार आहे. बारीक सारीक चुका सुद्धा व्हायला नको. सगळे सेक्शन्स वाचून ठेवणार आहे मी आत्ताच. पण आपल्याकडे वेळ आहे बराच त्या गोष्टीसाठी. हो सर, पण तरी सुद्धा तयारी तर करायलाच हवी ना. आणि याचसाठी तर आपण मालती मॅडमला सुद्धा त्या घरात पाठवलं. आता त्या जर तिथे गेल्या तर आपण पण बसून चालणार नाही. तयारीला लागायला हवं. आणि सर, काही म्हणा बरं का, आज मला खूप भारी वाटतं. का? आज मालती मॅडमने माझ्यावरती विश्वास ठेवला. आज पहिल्यांदाच त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी ते ऐकलं सुद्धा. मला ना तुझी हीच गोष्ट आवडते. म्हणजे हे जे तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतेस, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. असं आनंद मानायचा ठरवला, सुख मानायचं ठरवलं तर ते प्रत्येक गोष्टीतच आहे. आणि माझं तर ठरलेलंच आहे ना, संकटासमोर आली तर त्यांना अशी बत्तीशी दाखवायची की त्या संकटांना पण आपला अप्रूप वाटे. आता आपण जोमाने तयारीला लागायला पाहिजे. मला मालती मॅडमवर आणि आपल्या सगळ्यांवरती पूर्ण विश्वास आहे की आपण ज्या गोष्टीसाठी झटतोय ती गोष्ट आपण नक्की परत मिळवू. आपणच्या घामानं कष्टानं उभं राहिलेलं ते घर आपण त्यांना परत मिळवून द्यायलाच हवं. चला, आवडते मी.